दिवसाची सुरुवात अशी बरोबर. एक तरुण आपल्या वडिलांसोबत एका लहान गावामध्ये राहत असतो. त्यांची छोटीशी शेती असते, एक लहानसं घर त्यांनी बांधलेलं असतं आणि दिवसभर ते आपले शेतामध्ये काम करायचे, मेहनत करायचे, परंतु गरजेपुरतं त्यांना त्यामधून मिळायचं. त्यांच्याजवळ एक कुत्रा होता आणि तो खूप विश्वासू होता. त्यांनी थोड्याशा कोंबड्यासुद्धा पाळल्या होत्या, जे त्याची अंडी विकून त्यांना थोडेसे पैसे यायचे. आणि तो कुत्रा जो होता हा कोंबड्यांची राखण करायचा. आणि ते दोघंजणसुद्धा रात्री घराबाहेर बसायचे आणि नंतर वडील त्याला नेहमी सांगायचे की देवावर विश्वास ठेव. कुठलीही कशीही परिस्थिती आली तरी देवावरचा विश्वास तू ढळू देऊ नको, देवावरचा विश्वास काढून घेऊ नको. कुठल्याही परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेव. आणि काही दिवस जातात आणि अचानक त्याचे वडील आजारी पडतात आणि ते कामावर सुद्धा जात नाही आणि शेवटी त्यांना असं वाटतं की आता माझे दिवस जवळ आलेले आहेत. आणि मग ते मुलाला जवळ बोलवतात आणि सांगतात की मी तुला नेहमी सांगत आलेलो आहे, आजही सांगतो की देवावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको. कुठल्याही परिस्थिती असली तरी देवावर विश्वास ठेव. आणि काही दिवसांनी ते मरण पावतात. या मुलाला खूप दुःख होतं, परंतु दिवस जातात आणि तो आपल्या कामामध्ये परत लागतो. आणि अचानक एक दिवस खूप वादळ येतं आणि विजा चमकतात आणि त्या विजा ज्या असतात ह्या त्याच्या शेतावर पडतात आणि घरावर पडतात आणि सर्व काही जळून जातं. आणि ह्या तरुणाला खूप वाईट वाटतं. तो आक्रोश करतो आणि देवाला सांगतो की देवा, हे का केलंस तू? माझ्यावर अगोदरच इतकं दुःख आलं आहे, वडील निघून गेलेले आहेत, कठीण परिस्थिती आहे, त्यामध्ये तू हे असं का केलंस? आणि त्याला खूप वाईट वाटतं, परंतु तो त्या ठिकाणी काही दिवस राहतो. नंतर त्याचं त्या गावामध्ये मन लागत नाही. शेवटी तो आपलं गाव सोडून निघून जातो, त्याचा कुत्रा सोबत घेतो आणि तो खूप दूरवर जाऊन राहतो. एका गावामध्ये तो आश्रय मागतो, परंतु तो अनोळखी असल्यामुळे त्याला कोणी राहायला जागा देत नाही. आणि मग असंच फिरताना तो गावाच्या बाहेर एक जुनं घर असतं, खूप जुनं घर असतं आणि ते पडायला आलेलं असतं, परंतु तो त्या ठिकाणी जाऊन राहतो. त्या गावामधलाच एक चांगला मनुष्य असतो, दयाळू असतो, तो त्याला आपल्या शेतामध्ये काम देतो आणि थोडेफार त्याला पैसे मिळत राहतात, खायला मिळतं आणि रात्रीचा तो त्या पडक्या घरामध्ये जाऊन राहायचा. आणि काही दिवसांनी ह्या लोकांना समजतं गावातल्या की हा त्या पडक्यामध्ये घरामध्ये जाऊन राहतात. ते त्याला दिवसा जाऊन भेटतात आणि सांगतात ह्या ठिकाणी भूत राहतं आणि ह्या ठिकाणी एक खजिना आहे आणि तो खजिना ते भूत सांभाळतं. आणि हा तरुण बोलला की मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही, मी फक्त ह्या ठिकाणी आसरा मिळावा म्हणून आलेलो आहे. आणि एक रात्री तो झोपला असताना त्याच्यासमोर ते भूत येतं आणि भूत त्याला उठवतं आणि सांगतं तू ह्या ठिकाणी का आलेला आहेस? अगोदर तो मनुष्य घाबरतो, तो तरुण घाबरतो, परंतु नंतर तो प्रामाणिकपणे त्याची सगळी गोष्ट हकीकत जी आहे त्याला चोराला सांगतो. त्याला सांगतो मला ह्या ठिकाणी काहीही माहिती नाही, मी कशासाठीही आलो नाही, फक्त मला ह्या ठिकाणी दिवसभर मी काम करतो, फक्त रात्री मला झोपण्यापुरती मी ह्या ठिकाणी येतो. आणि त्या तरुणाचा प्रामाणिकपणा बघून ते भूत खूप खुश होतं आणि त्याला सांगतो की मी हे खजिना सांभाळत आहे, परंतु तुझ्यासारखा प्रामाणिक तरुणाला ह्या खजिना मी देतो, कारण ह्याचा उपयोग तू चांगल्या गोष्टीसाठी करील असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि ते भूत त्याला एक पेटी देतं आणि निघून जातं. आणि तो तरुण नंतर ती पेटी उघडतो आणि बघतो तर ती पेटी पूर्ण सोन्याच्या नाण्यांनी भरलेली असते. आणि त्या तरुणाला खूप आनंद वाटतो आणि तो देवाचे आभार मानतो. त्या ठिकाणी प्रार्थना करतो की देवा, तू मला हे सर्व काही दिलेले आहेस. आणि नंतर तो ते घेऊन आपल्या वडिलांच्या गावी येतो. त्या ठिकाणी आपलं घर परत बांधतो, परत शेती करायला लागतो आणि हळूहळू त्याचं खूप नाव होतं. आणि त्या सर्व जे काही मिळालेलं असतो, खजिना, पैसा, सोन्याची नाणी, त्यामुळे तो श्रीमंत झालेला असतो.
परंतु तरी तो सर्व पैसा लोकांच्या मदतीसाठी उपयोग करतो. ही एक काल्पनिक गोष्ट आहे, परंतु ह्यामधून आपण काहीतरी शिकू शकतो की जीवनामध्ये कधी कठीण प्रसंग आले, परीक्षा आल्या, आम्हाला असं वाटलं की खूप आता कठीण समय आलेला आहे, परंतु देवावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याचा 26वा अध्याय 4थं वचन, आयझाया चॅप्टर 26 अँड वर्स 4. परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेव, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.